घटना आहे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात घडलेली। सारिका नावाची विवाहित महिला गेल्या काही वर्षापासून ऊस तोडणी करायला जायची। ऊस तोडणी करत असताना ती ट्रॅक्टर ऊस भरण्यासाठी आला की गायब व्हायची। परंतु सुरुवातीला सारिका जेव्हा गायब व्हायची त्यावेळी ती कोठे जाते याविषयी कोणाच्या मनात शंका नव्हती। मात्र जेव्हा सारिका अचानक गायब का होते याचं कारण जेव्हा इतर ऊसतोड कामगारांना कळाले त्यावेळी सर्वांना धक्का बसला। कामात तरबेज असलेली सारिका वेगळ्याच वाटेवर वाटचाल करत होती। पतीपासून वेगळा संसार थाटलेली सारिका आता ऊसाच्या फडातील ट्रॅक्टर चालकाबरोबर केलेल्या कारनाम्यामुळे उघड्यावर पडली होती। सुरुवातीचे काही दिवस ट्रॅक्टर चालकाबरोबर दोघांनी मनसोक्त संबंध करायला सुरुवात केली। त्यावेळी गोरख याने सारिकाला भरपूर काही स्वप्न दाखविले होते, परंतु जेव्हा सत्य उघड झाले तेव्हा मात्र सारिकाने गोरखला चांगलाच धडा शिकवला। सारिका पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिचा परिचय गोरख बरोबर कसा झाला, दोघे कशा पद्धतीने एकमेकांमध्ये गुंतले गेले ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल। जिल्ह्यातील धारूर तालुका आहे, या तालुक्यातील एक खेडेगाव आहे। त्या खेडेगावात राहणारे सारिकाचे काही वर्षांपूर्वी रामकिसन नावाच्या व्यक्तीबरोबर लग्न झाले होते। लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस सारिकाच्या आयुष्यात चांगले गेले। पतीपासून मिळणाऱ्या सुखामध्ये सारिका समाधानी होती। काही कालावधी निघून गेल्यानंतर सारिकाला 2 मुले झाली। घरातील वाढणारा खर्च आणि संसार याचा ताळमेळ जुळून येत नव्हता, त्यामुळे सारिका आणि रामकिसन हे ऊस तोडणी करायला बाहेर जिल्ह्यात जाऊ लागले। सारिका ही कामाच्या बाबतीत तरबेज होती, परंतु पतीच्या स्वभावाला काही वर्षात ती वैतागली होती। एवढे सारे काम करून सुद्धा पती आपल्याला समाधान मिळवून देत नाही याची खंत सारिकाच्या मनात होती। ऊस तोडणीसाठी गेलेले सारिका आणि रामकिसन ऊस तोडल्यानंतर जेव्हा ट्रॅक्टर येईल तेव्हा त्यामध्ये ऊस भरण्याचे देखील काम करायचे। याच दरम्यान बीड जिल्ह्यातील गोरख नावाच्या तरुणाचे ऊस तोडणीसाठी ट्रॅक्टर होता, त्यामुळे त्याच्याशी सर्वांचा परिचय होता। गोरख हा ऊसाच्या फडात आल्यानंतर ट्रॅक्टर भरेपर्यंत सर्वांशी गप्पा मारायचा। या गप्पा मारण्याच्या काळात त्याचा सारिका बरोबर चांगला परिचय झाला। सारिका ही आता 36च्या वयात आलेली होती, त्यामुळे ती जरी ऊस तोडणी करत असली तरी तिच्या अंगाची चमक गोरख याला आकर्षित करू लागली। गोरख हा आपल्याकडे पाहतो याचा अंदाज सारिकाला आलेला होता। काही दिवस निघून गेल्यानंतर आता सारिका ही देखील गोरख याच्याकडे पाहू लागली। दोघांच्या घनिष्ठ संबंधाचा पाडा वाचायला सुरुवात झाली होती। पती हा ऊस तोडणी करत असताना सारिकाने गोरख बरोबर अनैतिक संबंध सुरू केले होते। सारिकाला गोरख आवडू लागला होता। 2 मुले झाली। आता रामकिसन आपल्याला सुख देत नाही याच उद्देशाने सारिकाने गोरख बरोबर संबंध सुरू केले होते। एका वर्षात ऊस तोडणी संपली त्यावेळी सारिका आणि गोरख यांची भेट अधुरी राहिली, त्यामुळे सारिकेला अर्धवट प्रेमाचा विरह सहन होत नव्हता। पतीच्या पाठीमागे सर्व काही चालू होते। सारिकाने पतीला याबाबत थोडी सुद्धा भनक लागू दिली नव्हती। इकडे गोरख याला देखील 2 मुले होती, तरी देखील त्याने सारिकाला मी अविवाहित आहे, माझे लग्न झालेले नाही असे सांगून सारिकाला जवळ केले होते। ऊस तोडणी संपली तरीही दोघे एकमेकांच्या संपर्कात होते। दुसऱ्या वर्षी जेव्हा सारिका व पती ऊस तोडणीसाठी गेले त्यावेळी मात्र गोरख हा रात्री ऊसाचा ट्रॅक्टर घेऊन येऊ लागला, कारण दिवसात त्याला सारिका बरोबर संबंध करणे अथवा भेटणे शक्य नव्हते। त्यामुळे तो काहीतरी कारण सांगून रात्री ट्रॅक्टर घेऊन येऊ लागला आणि याच संधीचा फायदा सारिका आणि गोरख उचलू लागले। ट्रॅक्टर मध्ये ऊस भरायच्या वेळी सारिका आणि गोरख हे ऊसाच्या फडात शरीर संबंध करायचे। सुरुवातीचे काही दिवस निघून गेले आणि इतर लोकांच्या सारिका ट्रॅक्टर भरायच्या वेळेला अचानक कोठे गायब होती याची चिंता पडायला लागली। त्यावेळी पती आणि इतरांनी सारिकावर लक्ष ठेवायला सुरुवात केली। एक दिवस रात्रीच्या वेळी जेव्हा गोरख ट्रॅक्टर घेऊन आला त्यावेळी सारिका अचानक गायब झाली आणि गोरख सुद्धा दिसेनासा झाला। त्यामुळे ऊसाच्या फडात गोरख हा सारिकाची साडी काढून मनसोक्त आनंद घेत होता। पती रामकिसन आणि इतर ऊसतोड कामगारांनी सारिका आणि गोरख यांना संबंध करताना पाहिलं त्यावेळी पतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली। ऊस तोडणीचा शेवटचा टप्पा चालू होता, त्याच वेळी पती रामकिसन याने सारिकाला सोडून द्यायचे ठरवले। ऊसाचा पट्टा पडला होता त्यावेळी सारिकाने देखील रामकिसन बरोबर राहण्यास विरोध केला। आता गोरख सारिकाला खूप जवळचा वाटू लागला होता। गोरख याने आता सारिकाला मी तुला सांभाळेल असे सांगितले होते, त्यामुळे सारिका आणि गोरख हे दोघेही एक रूम भाड्याने करून राहू लागले। सारिकाचे 2 मुले सुद्धा गोरख याच्याबरोबर राहू लागले। 1 वर्षाचा कालावधी निघून गेला तेव्हा गोरख याने देखील सारिका बरोबर संबंध करायला बंद केले। सुरुवातीचे काही दिवस दोघांनी मनसोक्त आनंद घेतला होता। काही दिवसातच आपण दोघे लग्न करू असा गोरख सारिकाला म्हणत होता। माझे लग्न झालेले नाही
तू मला आवडत आहेस असे सांगून सारिका बरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले. मुले शाळेत गेल्यानंतर गोरख हा घरी यायचा, परंतु एक दिवस सारिकाच्या लक्षात आले की गोरख हा काहीतरी आपल्यापासून लपवत आहे. माझ्याबरोबर लग्न करायचे म्हणतो, पण पुढे मात्र काहीच करत नाही, फक्त शरीराशी खेळतो. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे. त्यामुळे सारिकाने गोरखला आता लग्न करण्यासाठी तगादा लावायला सुरुवात केली. त्यावेळी गोरख टाळाटाळ करू लागला. 2 वर्ष सारिका बरोबर राहिल्यानंतर गोरख याने स्पष्टपणे सारिकाला सांगितले की माझे लग्न झालेले आहे, मला सुद्धा 2 मुले आहेत, त्यामुळे लग्न करण्यापेक्षा मी तुला आयुष्यात कोणतीही कमी पडून देणार नाही याचे आश्वासन देतो, असे गोरख सांगत होता. गोरखने स्पष्टपणे सांगितल्यामुळे सारिकाच्या पायाखालची जमीन सरकली, कारण पतीला सोडून सारिका ही गोरख बरोबर राहिली होती, परंतु आता मात्र तिची अडचण झाली होती. डोक्यात धोंडा घालावा अशी अवस्था सारिकाची झाली होती. त्यामुळे तिने गोरख याला लग्न करणार नसेल तर मी पोलिसात जाते असे देखील सांगितले. त्यानुसार गोरख याने सारिकाला भेटणे सुद्धा बंद केले. त्यावेळी सारिकाने पोलीस ठाण्यात गोरख जाधव याच्या विरुद्ध फसवणूक तसे 2 वर्षे शारीरिक संबंध केल्याचा गुन्हा दाखल केला. ज्या पद्धतीने सारिकाने सुरुवातीपासूनच गोरखला जवळ केले, गोरखची पूर्ण माहिती घेतली नाही आणि पतीला सुद्धा सोडून दिले. आता सारिकाच्या नशिबाला एकटे राहण्याची वेळ आली होती. या प्रकरणी कारवाई होईल तेव्हा होईल, पण पती असताना देखील उसात केलेल्या कारनाम्यामुळे सर्वच काही उघडे झाले होते आणि सारिकाचा संसार मोडला गेला. त्यामुळे मिळालेला नवराच आपल्या आयुष्याचा जोडीदार असतो, त्याला सोडू नका, एवढेच या घटनेवरून सांगायचे आहे. धन्यवाद मित्रांनो. तर पुन्हा भेटूया एका नवीन कहाणीसोबत. पण जाता जाता आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.